आजकालचे पोते बापाच्या उरावर बसून लोक वाढून राहू जसं आहे तसं सारे लोक पुरवते. आजकालचे पोते 28-30 वर्षापर्यंत बापाच्या उरावर बसून खाते, पण पोरगा कसा असायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण. आणि शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले जिंकले होते त्या किल्ल्यात अजून 150 ते 200 किल्ल्याची भर घातली. असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं महिला बसून आहे. या महिलांना ज्या मायमाऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला, नाहीतर याच्या कडीवर एक लेकरू असतं, एक दुसरं लेकरू साडीचा पदर उडून शंभूर पुसत असतं. ज्या मायमाऊलीनं शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. इथं फार कमी स्त्रियांच्या घरी सावित्रीबाईंचा फोटो लावून राहते, मी बघितला आहे. आपल्या महिला सोया गुरुवाराच्या मागे लागून राहते. सोया गुरुवार करायचे, पुन्हा सोया बायाले बोलवायचं, हळदी कुंकू लावायचं, सोया पोथ्या पुन्हा त्याने वाटायला द्यायच्या. हे जे जिथून छापून येते, ठीक आहे, तो ब्राह्मणांना आपल्या मागे लावलेला एक नेटवर्क मार्केटिंगचा धंदा आहे. आणि ते अजूनही आपल्याला समजलेला नाही. त्याच्यानंतर बाजी बसा, आणि ज्या नवरा कसा असायला पाहिजे, तर ज्या मायमाऊलीच्या मागे विठ्ठलासारखा उभा होता महात्मा ज्योतिबा फुले. असे अनेक समाज सुधारक आहे ज्यांनी काम केलं. नाही तर आजकालचे संत आहे जे चार्टर प्लेन न फिरते आणि भागवत सप्ताह करायचे कमीत कमी 5-5 लाख रुपये एका प्रोग्रामचे घेते. आणि वरून सांगते का तुमच्या पोराले जर परीक्षेत पास करायचं असेल तर महादेवाच्या पिंडीवर 108व्या बेलपत्र वाहा सह्यत लावून. आणि ज्यानं सांगितलं त्याचं पोत 8वा वर्ग फेल आहे, ज्या महाराजांनी सांगितलं. असे महाराज सध्या या भारतात लंडोऱ्यासारखे फिरत आहे. आणि जे खरंच संत होऊन गेले या मायभूमीत, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुम्ही किती शिकले आहे याने महत्व नाही आहे, पण तुम्ही शिकून समाजासाठी का केलं आहे याने महत्व आहे. म्हणून 7वा वर्ग शिकलेल्या माणसाच्या नावानं नागपूर युनिव्हर्सिटी आहे, आणि एकही वर्ग न शिकलेल्या माणसाच्या नावानं अमरावती युनिव्हर्सिटी आहे. म्हणून तुम्ही किती शिकले हे महत्वाचं नाही, नाही शिकले तरी चालते. सारे लोक येईन, आता मी लय ठिकाणी भाषणाला जातो, सारे लोक सांगून जाते डॉक्टर बन, इंजिनियर बन, IAS बन, IPS बन, पण सालक माणूस बन कोणीच नाही सांगत. नाही तर एखादं पोत आपल्यातलंच त्याने जर 10वीत मार्क भेटले 90, तर पोट्ट तर सोडा, पोट्ट्याची माय ना बाप पुरे हवेत राहते असे. आता आपल्या पोट्ट्याला का द्यावं ना का नाही, तर मग त्याला देते 12वी सायन्स. नीट कर ना नीट राय, बरोबर ना, नीट कर आणि नीट राय पांढरे कपडे घालून. आता तो जर डॉक्टर झाला, गायनेकोलॉजिस्ट झाला, आणि तो जर फाराचे 50,000 70,000 घेत असेल, तर मग तो माणसातला माणूस नाही राहिला, त्याच्यापेक्षा कसाही बरा. मग आपल्याला मी सांगताना तेच सांगतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून गेले, माणूस द्या माझं माणूस द्या. माणसातला माणूस नाही भेटून राहिला, या प्रॉब्लेम आहे भारतात. म्हणून ते असे देवाचं नाव घेऊन सत्तेत बसले आहे दाढीवाले. आणि 1200 कोटी रुपयाची संसद बांधली, आणि 1200 कोटीची संसद पहिल्याच वर्षी द्यायला लागली, तर त्या 1200 कोटीची इज्जत 120 रुपयाच्या बकेटीनं वाचवली.
इंग्रज आहे ना 1927 एडवर्ड लुटिन्स भारताची संसद बांधली, राष्ट्रपती भवन बांधले. एडवर्ड लुटिन आर्किटेक्चर होता त्याचा. अजून थेंबही बरगळत नाही आणि ह्या पट्ट्याची बिल्डिंग वर्षभरात गळायला लागली. म्हणजे किती मोठा कामात भ्रष्टाचार असेल तुम्ही लक्षात घ्या. का देशाची संसद बनून राहिली पहिल्याच वर्षी. आणि सध्या मी लोकसभेच्या वेळेस जवळपास 16 मतदारसंघात 16 लोकांचा प्रचार करायला गेलो. माझ्याकडून जेवढं झालं तेवढं गेलो. 16 पैकी 15 खासदार निवडून आले, एकच खासदार पडला. आणि मी जेवढं मोदीले बोललो तेवढं कोणीच नसून बोललो. आणि मागच्या 4 वर्षा 5 म्हणजे याच्या अगोदर मी माझ्या क्लासमध्ये सांगू, पण मागच्या 4 वर्षापासून कोरोना जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हापासून मी या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलत आहे. म्हणून हे लक्षात घ्या, आपला पोरगा सगळ्यात पहिले माणूस झाला पाहिजे. स्वामी विवेकानंद सांगून गेले, मला 100 युवक द्या, मी भारत नाही जग बदलून दाखवेल. तर स्वामी विवेकानंदाने भारतात 100 युवक नाही भेटले. ही लाजीरवाणी परिस्थिती आहे. म्हणून आपल्या पोरांना का करायला पाहिजे? आपल्या पोराले माणूस पण कधी शिकवत नाही. माझ्या क्लासले ते वर दिले, काही ऑनलाईन बॅच लावते. कास्तकाराचं एखाद्या शेतकऱ्याचं पोरग जर तलाठी झालं तर त्याला शेतकऱ्याची कास्तकाराची जाणीव असली पाहिजे. पण ते तलाठ्याच्या खुर्चीवर बसल्यावर ते 7-12 8 त्याचे 200 रुपये घेते. त्याला कोणत्याच नाही, त्याचा पॅन्ट करा, ओल्या फुकानं 50 झाल्याला धरून. म्हणजे कवा कवा असा राग येते का, या जोडा करावं माराव का आता. काही काही न्यूज ऐकतो मी, तहसीलदार 500 रुपयासाठी निलंबित. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे का 500 रुपयासाठी तहसीलदार कसा निलंबित होते. मग आपल्या शेतकऱ्याचे पोरं काही अभ्यास करणारे. म्हणून सध्या जे देशावर परिस्थिती आहे आणि या मोदीनं जो या देशाचा सत्यानाश केला आहे का नाही, आणि मोनोपोली आणली आहे. आणि एवढी मोनोपोली आणली का याची संसद गळून राहिली, यायचं विमानतळ गळून राहिलं. ते डायरेक्ट पडलंच, उरावरच पडलं ते विमानतळ. रेल्वे गळून राहिल्या, एसटी महामंडळाच्या लाल परी बी गळायला लागल्या. म्हणजे यायनं केलेलं एकही काम धडानं गतीचं नाही आहे. या मोदीनं एक योजना आणली अग्निवीर नावाची. आणि हे एवढी खतरनाक योजना आहे का या देशात 17 वर्षाच्या बॉन्डवर शेतकरी, कष्टकरी, गरीब रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करे, लायब्ररी दिवस रात्र अभ्यास करे, सकाळी 4 वाजता ग्राउंडवर जाय, नाही तर रोड न धावे पाऊस असला तर. आता इंडियन आर्मीची भरती दे, भरती दिल्यावर आपलं पोट्ट 17 वर्षासाठी लागेल. पुण्या मोठ्या लोकांचे पैसे पोट्टे आर्मी गिरमी जात नाही. आर्मी पोट्टे कुणाचे आहे? कास्तकाराचे, शेतकऱ्याचे, गोरगरिबाचे पोरं या देशाचं संरक्षण करून राहिले. त्याले 2च लोक या भारतात ज्याला पेन्शन चालू आहे. एक साले आमदार खासदार, दुसरा कोण आहे? तर दुसरा आहे इंडियन आर्मी. बाकी सगळ्याची पेन्शन बंद केली. आता त्याला पेन्शन भेटते रिटायर झाल्यावर आर्मीवाल्याले, आणि त्याला 17 वर्षाच्या बॉन्डवर ठेवते. पहिले जर तुम्ही आर्मीत लागे तर तुम्ही जर शहीद झाले तर तिरंग्यात निपटून आले, तुम्हाला मानवंदना दे, तुम्हाला कॅन्टीनची सुविधा दे. एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आर्मीत लागल्यावर होत्या. पण आता ह्या मोदीनं सर्रास बंद केल्याने 4 वर्षाची अग्निवीर नावाची योजना आणली. का म्हणते मोदी याच्यात? तुमचं पोट्ट 19व्या वर्षी लागेल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. म्हणजे जगातला पहिला पंतप्रधान आहे का लग्नाच्या वयात पोट्याला रिटायर्ड करून राहिला. अरे कम खतरनाक पंतप्रधान. न शिकलेले बयाड असल्यावर असेच होईल. आपण न शिकलेल्या एका बयाडाने पंतप्रधान बनवले. आणि मी नाही म्हणत, त्यांना तो स्वतः म्हणते भाषणात कमाई कुछ पढा लिखा नाही हो, आणि त्याचा सोबती तडीपार म्हणते का एक पंतप्रधानाची डिग्री आहे. आणि डिग्री दाखवली तर दाखवली, ते डिग्री डुप्लिकेट आहे. आता डुप्लिकेट कशी आहे? तर त्याच्यावर जो फॉन्ट आहे डिग्रीवर लिहिलेला तो फॉन्ट 1993 आहे आणि डिग्री 68ची आहे. जो फॉन्ट जन्माला नाही आला तो फॉन्ट डिग्रीवर आला कसा? बरं साल्याना लिहिला तर लिहिला, म्हणजे कॉप्या करा तर कमीत कमी पाहून करा. त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे.
आणि डिग्री कोणा विषयात आहे? एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय आहे जो भारतातच नाही आहे. म्हणजे स्पेशली एकाच माणसासाठी एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषय भारतात आला आहे. म्हणजे इतके तुफान लोक आहे याने कॉप्या बी नाही करता येत. बरं, तो स्वतः म्हणते मी शिकलो नाही, कवडीचं काही शिकलो नाही, त्याचं म्हणणं आहे. आता बरं शिकलो नाही तर ठीक आहे बा, पण ह्या 12वी कसं पास व्हायचं याच्यासाठी सीबीएसईच्या मोठ्याने दिल्लीच्या मोठ्या स्टेडियम मधील परीक्षा पे चर्चा नावाचा कार्यक्रम घेतो. पाहिलं का तुम्ही? परीक्षा पे चर्चा. आता परीक्षा पे चर्चा घेते. तर आता या परीक्षा थोडसा वाढव. परीक्षा हा तर परीक्षा पे चर्चा घेते. तर त्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात बरं का सांगा देशाच्या पंतप्रधानांना? हो म्हणते का पहिले कठीण प्रश्न सोडवा. अबे कोणता बयाड मास्तर सांगेन बे? पहिले का सांगा का पहिले सोपे सोडवा आणि मग का सोडवा कठीण. ह्या म्हणते पहिले कठीण सोडवा. अबे त्यांना पेपरच नाही दिले ना. बरोबर आहे का नाही? आता त्याच्यानंतर या देशात म्हणजे यांना कोणालाच नाही सोडलाय. या देशातला शेतकरी सगळ्यात या मागच्या 10 वर्षात मेला. या देशातल्या शेतकऱ्याले ह्या पट्ट्यानं खतावर आणि औषधावर जीएसटी लावला. त्या जीएसटीले गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणते, मी त्याला गब्बर सिंग टॅक्स म्हणतो. आणि ह्या टॅक्स भाऊ यायना एज्युकेशन सुद्धा नाही सोडलं. मी ऑनलाईन कोर्स शिकतो राहिले त्याच्यावर 18% चोट्यानं जीएसटी लावला. एज्युकेशनवर जीएसटी 18%. पुस्तकावर जीएसटी नाही म्हणते या. हा लोक बोमलले म्हणून, पण पुस्तकाचे जे पानं आहे त्याच्यावर जीएसटी आहे, त्याच्या प्रिंटिंगवर जीएसटी आहे. म्हणजे असं नाही म्हणजे सरळ नाही करता आलं तर मोठ हेकडं करायचं. आणि हे धंदे यायना केले. यायना मयतीचं तपन सुद्धा नाही सोडलं, त्याच्यावरही पट्ट्यानं जीएसटी आणला. आणि डीएपीची बॅग, आता तुम्ही तुमच्या शेतात डीएपी टाकत असन, युरिया टाकत असन, निवडणुकीच्या ऐन तोंडावर 200 रुपये खताचे भाव वाढवले का नाही? अरे वाढवले का नाही? मी जे भाषण द्यायला येतो, मी स्पर्धा परीक्षेवर मी भाषण देतो, मी लोकांना जागृत करायसाठी मी भाषण देतो. मला काही बीजेपीचे पिलांटू म्हणे तू मास्तर होय, मास्तर सारखा बोलत जा, एकदम विरोधात नको बोलू. अबे साल्या म्हणलं मास्तर तोच करा जो समाजाले चांगल्या वाईट गोष्टींना फरक समजून सांगा. कारण ही पिढी भारताचं भवितव्य आहे माझ्यासमोर बसलेली, आणि त्याने चांगल्या आणि वाईटातला फरक समजला पाहिजे. आणि जे हे समजून सांगते तोच मास्तर. नाही तर ठीक आहे, जर त्याने चांगला आणि वाईटातला फरक समजून नसेल सांगत आणि फक्त 10 लाईनचा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा स्टुडंट होते, 10 लाईनचा मेसेज वाचते आणि आपलं परसेप्शन बनवून टाकते. असं करायचं नाही. या जगात जे मोठाले लोक झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, हे पुस्तकं वाचून निर्माण झाली आहे आणि पुस्तकं वाचूनच मोठे होते. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं स्टुडंट होऊ नका, हे माझे पाया पडून तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, एवढं मात्र नक्की कर जा. मग ह्या पट्ट्यानं मी 2013 डीएपीची बॅग 450 538 रुपयाची घेत होतो. आता ह्या पट्ट्यानं 1350 रुपयाची गेली. आता या निवडणुकीत ह्या पट्ट्यानं पुन्हा 200 वाढवली, 1500ची बॅग केली. युरियाची बॅग 150 रुपयाची भेटत होती, ह्या पट्ट्यानं 350 केली. चोट्यानं कितीची गेली? 350. मग आता मला लोक म्हणते तू मोदीच्या विरोधात भाय बोलतो. माझ्या बापानं वाढवले का खताचे भाव? का तुमच्या बापानं वाढवले? पेट्रोल डिझेलचे भाव माझ्या बापानं वाढवले का? अरे 67 रुपये पेट्रोल लिटर होतो 2014 रेट पाहून घ्या. 67 पेट्रोल 116 वर गेलं, झोपताना झाल्यानं 9 कमी केले. आणि मग ते 9 कमी केले. अरे पण 70 वाढवले झाले पुन्हा त्याचं का? अरे बरोबर आहे का नाही? आता या बायासाठी लाडकी बहीण योजना आणली महाराष्ट्र शासनानं. 46,000 करोड रुपयाचा खर्च लागणार आहे वर्षाचा. आता लाडकी बहीण काऊन आणली माहित आहे का? आणि जाहीर कोणा केली माहित आहे का? लाडकी बहीण. जो लाडक्या बहिणीच्या विरोधात उभा होता, ज्यांना लाडक्या बहिणीच्या विरोधात बायको उभी केली, त्यांना लाडकी बहीण योजना डिक्लेअर केली.
आणि लाडकी बहीण योजना जी आहे, मग आता का करा तेव्हा, तर मग लाडका भाऊ आणलं, काही दिवसानं लाडका जवाई योजना येणार आहे. जवाई सुटते ना, मग जवायासाठी आता यायले लोकसभेत एवढा चांगला पॅन्टावर बसला ओला फोक. आता यायले माहित आहे का, विधानसभेत 288 विधानसभा क्षेत्रात, ठीक आहे, 165 विधानसभा क्षेत्रात बीजेपी हारली आहे लोकसभेत. आणि त्याने असं वाटून राहिलं का एवढे जर त्याचे आमदार निवडून आले तर मग आपली काही सोय नाही आहे, आपलं सरकार आता जाणार काऊन नाही. अति केलं पाहिजे ह्या देवेंद्र फडणवीसनं. आता एका वर्षाच्या अगोदर मागच्या वर्षी 75,000ची भरती काढतो म्हणजे इकडं पोट्याने पहिले तर काढलीच नाही, बरोबर इलेक्शनच्या वर्षात काढते. पहिले इलेक्शनच्या वर्षात काढते, बरोबर इलेक्शनच्या वर्षात रेंगायत केली समोर समोर काढल्याबरोबर इकडे पॅरलर मध्ये या पट्ट्यानं क्लास 2 च्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जागा, पहा मी काय म्हणून राहिलो, 238 गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या वेगवेगळ्या जागा ह्या पट्ट्यानं क्लास 2 च्या जागा ह्या डायरेक्ट प्रायव्हेट केल्या. आवाज आवाज येत आहे का? आवाज तो माईक स्पीकर बंद झाला म्हणजे तिकडला. हॅलो हॅलो हॅलो, आता येत आहे का आवाज? हॅलो हॅलो, पहा बरोबर आला. आता येत आहे का आवाज? हॅलो 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 हॅलो, हे दोन्ही बंद पडले. हॅलो हॅलो, हा आता येत आहे का? आता येत आहे का? हा येत आहे का? हा वायरा गिरा धक्का लावला का तिथे? हा, या देवेंद्र फडणवीस सरकारनं क्लास 2 च्या 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट क्षेत्रातल्या जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केला. आणि म्हणे ज्याने 1.5 लाख पगार होता त्या पोट्याचा पगार 40,000 केला आणि त्याने 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर घेण्यात येईल. एखाद्या पोट्यानं जर सरकारच्या विरोधात काही बोलला तर त्याच्या ढुंगार लात मारून लेखान खेदून देईल. 11 महिने आहे ना कॉन्ट्रॅक्ट, 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट झाला का विषय खतम. पोट्टे लायब्ररीत अभ्यास करत होते, पोरायले समजलं नाही पण माझ्या लक्षात आली याची चाल. हे का करते? शांत राहा म्हणजे ऐकायला येते. चालू 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गव्हर्नमेंटच्या जागा प्रायव्हेट केल्या, ते माझ्या लक्षात आलं. हे लोक असेच करत असते, हे पहिले इम्प्लिमेंट करून पाहिजे का बरोबर जमते का. आता आला झाला सुरू. मग मी काय केलं, या पहिले वर्धेने पुण्याचा 10,000 कोटीचा मोर्चा काढला. सरकार काही आगुटलं नाही. मग मी 6 दिवस वर्धेच्या कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन घेतलं, तरी सरकार आगुटलं नाही. मग मी यायच्या भाषेत उत्तर दिलं. या क्लासचे कोट्टे घेतले, डायरेक्ट 3 दुकानं टाकली. एक दुकान टाकलं मोदी चायवाला, दुसरं दुकान टाकलं रिकाम टेकडा चिवडेवाला आणि बेरोजगार पकोडा सेंटर. आणि जे दुकानात टाकले आणि डायरेक्ट तिथं धंदा चालू केला, भजे इकाचा, चिवडा इकाचा, चहा इकाचा, मोदीचे बॅनर लावले. आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि जे व्हिडिओ व्हायरल केले आणि जे महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं, तर देवेंद्र फडणवीसना 8 दिवसात GR मागं घेतला. जोपर्यंत तुम्ही त्याचा विरोध करत नाही. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेचा इलेक्शन नाही झाला आहे. काही 1.5 वर्ष झाले, काही 2.5 वर्ष झाले. या देशात लोकशाही आहे, नोकरशाही नाही आहे. तिथं प्रशासक बसले आहे. तर हे पाहून राहिले, चेक करून राहिले का इलेक्शन नाही घेतलं तर लोकांचा विरोध होते का. इथून 5 वर्षांना इलेक्शन समजा लोकसभेचं नाही घेतलं तर विरोध होईल का, हे चेक करून राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन न देऊन
आणि खरंच स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठेही विरोध नाही झाला. आणि हा आता येत आहे. हा बोल बा, लावून दे बरं पटकन. नाही राहू द्या राहू द्या राहू द्या. हॅलो हॅलो. हा तर आता हे आपल्याला वारंवार चेक करत असते का खरंच जर लोकांचा विरोध नाही झाला तर गुपचाप लावून टाकायचं आणि लोकांना विरोध केला पाहिजे. आता मला काही काही मोठे लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ काय होते, आता जिल्हा परिषदच्या या म्हणजे एक्झाम मध्ये झाल्या ग्रामसेवकाच्या वगैरे, तर मला साले पोटे फोन करे, सर अशी ग्रामसेवकाची परीक्षा नाही झाली की इलेक्शन आहे आता जवळ, होईल का नाही. सर तुम्ही त्यांना एक व्हिडिओ घ्या, सर शिक्षक भरती नाही झाली तुम्ही एक व्हिडिओ घ्या. बंद्या महाराष्ट्राचा ठेका म्या घेतलाय का? उद्या करा मास्तर मेला कोण बोलून तुमची बाजू. अबे लेका तू शिकला आहे, अन्याय तयार होऊन राहिला, अत्याचार तयार होऊन राहिला. जर तुझे प्रश्न तुले मांडता येत नसन आणि तुझे प्रश्न तुले बोलता येत नसन तर ते डिग्रीची पुंगळी कर आणि जिथं टाकायचे तिथं टाकून दे. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं आहे का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे शिकेल तो गुरगुरल्याशिवाय नाही राहणार, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही शिकले तर गुरगुरले पाहिजे, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एक वाक्य सांगून गेले का 100 दिवस शेळीचं जगणं जगण्यापेक्षा एक दिवस वाघाचं जगणं जगा. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा का तुमचा आवाज तुम्हाला उचलता आला पाहिजे. मी एवढं मोदीच्या विरोधात बोलतो, माझ्या घरी नाही आली ईडीची दार, कोणता मंत्री खासदार जंत्री बोलला नाही. एवढे आणि डायरेक्ट विथ प्रूफ मोदीचे व्हिडिओ टाकले. माझ्या कास्तकार भावाचं सोयाबीन मार्केटला येते तेव्हा सोयाबीनची भेट अमेरिकन बोलावते या गाडीवाला आणि सोयाबीनचे भाव वाढून देते. कापूस निघाला का ऑस्ट्रेलियन कापसाच्या गटाने बोलावते चोटतं, कापसाचे भाव वाढा. धानाचंही तसंच, धानाले काय खूप जास्त भाव आहे का? नाही. मग आता मले का म्हणायचं आहे तर आमचा हमी भाव स्वामीनाथन आयोग लागू करा. आम्ही वारंवार संसदेत बोलून राहिलो. आता परीक्षा पे चर्चा घेतली, मी आता सांगितलं. दरवर्षी या परीक्षा पे चर्चा घेते आणि नीटचा पेपर फुटला तर चर्चा घे म्हणत नाही. आणि देशाच्या संवैधानिक पदावर बसणारा लोकसभेचा अध्यक्ष म्हणते का हे सभागृह परीक्षेवर प्रश्न विचारासाठी नाही आहे असं बोलला. लाज वाटायला पाहिजे का तुम्ही संवैधानिक पदावर आहे, लोकांच्या समस्या उचलासाठी ते सभागृह आहे. आणि नीटचे पेपर फुटते आणि सर्रास एक पेपर नाही फुटला, यूपी पोलीसचा पेपर फुटला, महाराष्ट्र तलाठीचे पेपर फुटले, तिकडे लेखाले युपीएससी घोळ झाला ते पोट्टी पूजा खेळकर नावाची. अरे ते पहा ना, तिने काढलं ना युपीएससी ना आता, म्हणजे खोटे सर्टिफिकेट सादर केले की ना अपंग असल्याचे, असे एक नाही लोय आहे. आता ते बंदी चौकशी होणार आहे त्याची. म्हणून कोण्या संस्थेवर विश्वास ठेवायचा, सगळ्या संस्थांची क्रेडिबिलिटी खतम होऊन गेली मोदीच्या काळात. फार इकाले काढलाय. भारत पेट्रोलियम आता सिलेंडरचे भाव वाढवले, 430चं सिलेंडर भेटे, किती गेलं 1130. इलेक्शन आलं तर झोपताना ते 100 रुपयानं काय केलं, 200 रुपयानं कमी केलं, 900वर आणलं. अबे पण 700 रुपये वखरले ना आपल्याकडून 8 वर्ष, असं काय वखरले का नाही. मग आता या बाया मोबाईल वापरते, माई बायको सिलेंडर आली का डेंग डेंग लावते. मी तिला म्हणलं डोकं नको खात जाऊ, माय सिलेंडर आलं म्हणलं, सिलेंडर आलं सेल्फी, सिलेंडर आणलं का एक सेल्फी काढ म्हणलं मस्त, आणि डायरेक्ट म्हणलं चिल्लर माणसाला टॅग करायचं नाही, डायरेक्ट मोदीने टॅग कर म्हणलं ट्विटरवर, आणि वरतं लिही म्हणलं हॅशटॅग अच्छे दिन घेणं शकून, हॅशटॅग उज्ज्वला. अरे बरोबर आहे ना. मग तुम्ही तुमचे प्रश्न बोलायला पाहिजे ना, तुम्ही बोलतच नाही. आमदार खासदार त्यानं काम नाही केलं त्याच्या तोंडावर प्रश्न विचारा. हे जोपर्यंत कर, हे संविधानानं दिलेला अधिकार आहे.
तर आणि जे जे पोरं इथं अभ्यास करत आहे, लय मायबापाने असं वाटते का आपलं पोरगं डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, मोठा अधिकारी झालं पाहिजे, आपला पोरगा चांगला भाषेत बोलला पाहिजे. मायबाप म्हणे तू चांगला भाषेत बोलत जा, अशी भाषा असते का बे? असं बोलत असते का? आता हे आपली वऱ्हाडी भाषा. तिकडे पुण्यात गेलो तर पुण्यात चांगली भाषा आहे, ठीक आहे, सोफिस्टिकेटेड, मला तुला घाल कुत्र्याला. हो, काय मित्रास, कसा आहे, बरा आहेस का? आता आपल्या इकडे आबेपासून सुरूच होते, अबे साल्या. आता मी पुण्यात 3 वर्ष आणि 3 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर पुण्यातल्या पोट्ट्याला आपली भाषा शिकवली, वराडी, वरून खर्रा खाचं बी शिकवलं, पण पुण्यातल्या पोट्ट्याची भाषा घेतली. आणि मग मी पुण्याहून 2 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर माझ्या घरी गावात एक किराणा दुकान आहे, त्या दुकानात मग मी पुड्या बांधत बसलो होतो. तर माझ्या एक सोबती आहे, रत्नाकर नावाचं, असं एवढंच आहे, बोराची बुईची ठुबर. तर सोयाबीन काढायचा टाइम होता, दिवाळीचा टाइम, म्हणजे त्यानं 40 पोते बारदाना कट्टे आपले 60 किलोचे स्प्लेंडरवर टाकले. पहिलेच हाईट कमी, ते असं बसलो होतो असं, आणि असं चाललं आपलं गाडी घेऊन. माझ्या असं मेन बस स्टँडवर दुकान आहे, ते असं गावातून असा रस्ता आहे, सीधा आलं. आमची इकडे पद्धत आहे, आम्ही कोण्याच मित्राले, आज फ्रेंडशिप डे आहे, आणि कोण्याच मित्राले आम्ही नावानं बोलावत नाही, बापाच्या नावानं हाक मारायची पद्धत आहे. तर ते असं आलं, आणि आल्याबरोबर त्याला म्हणलं बेट नारायणच्या साल्या इकडे. त्याले नारायणच्या मनाशी माया बाप इकडून ती अशी दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम झाल्या. अना ते मग काय चाललं तर वावरा, त्यानं गाडी पलटवली, माया बाप इकडून आला. अबे लेका म्हणे पुण्यात 2 वर्ष राहिला, काही तर पुण्याची भाषा शिक. तर तुम्हाला सांगतो, माया बाबानं 30 वेळा मला म्हणलं होतं भाषेसाठी. तर माया बाबाला म्हणलं, काजी म्हणलं सगळ्यात दुसऱ्याचं घ्यायचं, आपलं आपल्या भाषेत का ठेवायचं? अरे प्रत्येक माणसाची स्वतःची आयडेंटिटी आहे. या जगात, या इथं बसलेल्या पैकी या जगात एकही माणूस हा एकमेकासारखा नाही, हाय का? अरे हाय का? एकही माणूस या जगात एकामेकासारखा नाही, हाय का? नाही आहे. नाही तर सगळ्याचे देवानं सारखे चेहरे दिले असते, अनेक शिक्का मारला असता आधारचा सिरियल नंबर, हाय का? तुम्ही सगळे लोक अलग अलग आहे. म्हणजे काम ओळखते महाराष्ट्रात नॉलेज देणारे, युट्यूबवर ज्ञान पाजणारे लय लोक आहे, पण आपल्या भाषेत का जे डायरेक्ट डोक्यात जाईल असं नॉलेज कोणी देत नाही. कारण लोक, आता मास्तर बनायचं असलं का मास्तर कसा पाहिजे? मला तुला व्यवस्थित बोलणारा, आणि मी तसा मास्तर नाही आहे. म्हणजे मास्तर, मी जेव्हा क्लास घ्यायला लागलो का नाही, काही लोक म्हणे हे भयार मास्तर, हे असा मास्तर बोलते म्हणे, कारण असा बोलणारा मास्तर पाहिला नव्हता. मी प्रवाहाच्या विरोधात होतो, प्रवाहाच्या दिशेनं चालणाऱ्या लोकांनी नव्हतो मी म्हणलं मी असाच शिकवेन, मी माझी भाषा सोडणार नाही. 7 वर्ष असं शिकवलं. कोरोना आला आणि युट्यूबवर व्हिडिओ घ्यायला लागला, कोरोना मध्ये पावला, लोक मेले. कोरोनात लोक मेले म्हणे पावलं ना, लोक व्हिडिओ व्हायरल झाले ना माय, आणि मग पाहायला लागले व्हिडिओ, आणि पाहायला लागल्याच्या नंतर मग मी विधान परिषदेले पदवीधर मतदारसंघात उभं राहिलो पोट्ट्याच्या प्रश्नासाठी. पोट्टे म्हणे राहिलो, मग उभं राहिलो तर राहिलो. आता मी होतो अपक्ष, तर आमच्या वर्धा मतदारसंघाचे पालकमंत्री होते सुनील बाबू केदार, तर ते आले होते. मी उभं राहिल्यावर घरी भेट द्यासाठी, का बा ह्या शांत बसन मी म्हणल्यावर, तर त्याला वाटलं का घेईन फॉर्म घेऊन माग. तर बाबूजी म्हणलं मी काही फॉर्म माग घेत नाही. मी म्हणलं तुमच्या माणसापेक्षा, अभिजित वंदनी, तुमच्या माणसापेक्षा म्हणलं माई प्रसिद्धी जास्त आहे, ते शीट मला देऊन द्या काँग्रेसकडून. तर म्हणे असं होत नाही. म्हणलं मग मी कसा फॉर्म मागे घेऊ, हे बी असं होत नाही, राहू द्या म्हणलं. म्हणे किती भेटल? मी म्हणलं पाहू. काही लोक म्हणे 500 भेटल. बमार पोट्ट्यानं मतदान केलं, म्हणे चांगलं 8,000-8,500 दाबून मतदान घेतलं. जोपर्यंत तुम्ही लढत नाही तोपर्यंत ताकदही माहीत पडत नाही.
आणि चांगलं मतदान भेटलं. 8.5 मतदान 1000 मतदान 3ऱ्या क्रमांकावर, म्हणजे मस्त मतदान, चांगलं मतदान दिलं आणि सगळे जवान पोटे माया मागं होते. हा, धन्यवाद. तुम्हाला सांगतो, तुमची ओरिजिनॅलिटी सोडू नका. मला तर कवा कवा वाटते का शिवा देणं बी चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याचं उदाहरण सांगतो मी. आता हे तुमच्या इकडे भाताची शेती आहे, आमच्या इकडे सोयाबीन, तूर, चना घेते. तर उन्हाळ्यात शेती नांगरून का नाही बैलानं वखरवाई चालू असते, वखरण चालू असते. माझ्या इथं संत्र्याचा बगीचा होता. मग मी 9व्या वर्गात असन, माझ्या बापाचा डबा घेऊन गेलो वावरात. डबा संत्र्याच्या झाडाला लटकवला आणि वखर असा जुतून होता. माझ्या बाप पाणी प्यायला आला विहिरीवर. मी गेलो वखरापाशी, बैलाचे खांडोर हातात घेतले आणि वखरावर उभा राहिलो. आणि झे बैला म्हणलं 3 वेळा. बैल नाही गेला समोर. माझ्या बाप विहिरीवरून पाणी पेता पेता तमाशा पाहून राहिला होता, बैल जाते का समोर. बैल 3 वेळा खेळून समोर गेला नाही, तर माझ्या बाप विहिरीवरून आवाज येते, अबे साल्या शिवा द्या लागते म्हणते बैलाले. जेव्हा बैलाने नावलं त्या बहिरमाने बैल तो जेव्हा त्याला तुतारीचा ध्वजा लावला तेव्हा तो बैल समोर जायला लागला. आता मग तसंच आहे. मग तेव्हा समजलं काय कोणतं नॉलेज कवा कामी येईल हे काही सांगता येत नाही. म्हणून खेड्यातला एक माणूस हा एका युनिव्हर्सिटी एवढा आहे. खेड्यातल्या माणसाने स्वतःला कमी समजू नये, खेड्यातल्या पोट्यांना तो अजिबात समजू नये. हे तिथंच होय. जे जे लोक खेड्यातून आले आहे त्यांना स्वतःला कमजोर कधीच समजायचं नाही. खेड्यातल्या पोट्ट शहरातल्या पोट्ट्यापेक्षा 50 पट हुशार असते. आणि हे सत्य आहे, हे सत्य आहे. मी एमपीएससी करत होतो, तर एमपीएससी करत असताना ऍग्रिकल्चर विषय सब्जेक्ट शिकवणं चालू होता. तर एक पोट्ट पुण्यामध्ये त्या क्लासमध्ये उभं झालं आणि ते म्हणते, सर हे तण म्हणजे काय म्हणते. आता त्या मास्तरनं त्याला स्टँडर्ड भाषेत समजून सांगितलं, बेटा शेतामध्ये पिका व्यतिरिक्त ज्या वनस्पती उगवतात त्यांना तण म्हणतात. अरे बापा म्हणलं, सर याले न्याजी एखाद्या वावरात धाबा धरून मग त्याला तणाची डेफिनेशन. मग एका दुसऱ्या लेक्चरला ते उभं झालं आणि ते म्हणे, सर धरण म्हणजे काय होते म्हणे. त्याले म्हणलं, सर माझ्या वावरात नेऊ काय आले, बाजूले धरण आहे म्हणलं, तिथे दाबते आले धरून धरून. त्याला सांगा लागलं, बेटा डॅम. म्हणजे इतके तुफान पोट्टे शहरात असते, त्याला बाकीच्या दुनियादारीचं नॉलेज नाही राहत. हे दुनियादारी हे खेड्यातच शिकायला भेटते, शहरात विहिरात आता शिकायला भेटत नाही. इंग्लिश शाळेत तर अजिबातच भेटत नाही. हो, आजकालच्या पोट्टेले मोबाईल नंबर टाईप कर म्हणलं, त्याला सांगितलं 99 70 81. ते बाबाच्या थुतकाडाकडे असं पाहिजे. बाबा 99 70 म्हणजे बेटा 99 70 असं सांगायला लागते त्याला. त्याला 99 70 समजत नाही. इथून आपल्या पोराची आता सोय आहे. आणि याच्या पुढचा काय अजून चांगला येणार आहे का, एमपीएससीच्या परीक्षा सगळ्या मराठीतून होतात आणि मराठी भाषेचा पेपर असते. पीएसआयच्या मेन्सने 100 मार्काचा मराठी इंग्रजीचा पेपर आहे, त्याच्या 50 मार्काचा मराठी ग्रामर आहे. आणि जे पेपर फुल इंग्लिश मधून आलं त्याला भेंडही जमणार. विषय खतम. ज्याला मराठीच वाचता नाही आले त्याच्या बापानं फुल इंग्लिश दिलं पहिल्या वर्गापासून, तो पुढं एमपीएससीच्या परीक्षा देण्याच्या लायकीचा राहणार. त्याला मराठी वाचताच येत नाही. ठीक आहे. काही काही पोराचे मायबाप माझ्या क्लासला येते आणि सर म्हणते आमच्या पोराले मराठी समजत नाही, म्हणते तुम्ही इंग्लिश मध्ये शिकवान का म्हणते. मी म्हणलं त्याला ताट घेऊन जेव असंच म्हणतात म्हणलं घरी का, बेटा टेक ताट आणि टेक भाजी. नाही म्हणे आम्ही असं बोलतो म्हणे का ताट घेऊन जेव. तर म्हणलं मग मी का बोलून राहिलो, हे समजून राहिलं ना त्याला, मग शिकवलेलं समजायला पाहिजे. नाही ते तर समजून म्हणते, आम्हाला समजून नाही राहिलं म्हणते मराठीत टाकावं का इंग्लिश मध्ये टाकावं. म्हणजे मराठी बोलले त्याच्या घरी मराठी बोलते आणि त्याचे मायबाप म्हणते मराठी समजून का नाही.
आता का सांगावं, खतर लय तुफान लोक भेटते, काही काही तर पोहोचते ते सर असं एमपीएससीचं एकच पुस्तक नाही का की एकच वाचलं ना पास होईल. हे भाई, या जगात यशाने शॉर्टकट नाही आहे. एक पुस्तक वाचून एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा पास होता येत. आणि शेवटी भाषा कधीच आपली सोडायची नाही. मी याच भाषेत इंटरव्ह्यू दिला, भाषा गिषा बदलवली नाही. माय बायको मेडिकल कॉलेजले लेक्चरर आहे, बीएससी एमएससी नर्सिंगच्या पोरायला शिकवते. हे फुल इंग्लिश माल आहे आणि मी फुल गावरानी माल आहे. अरे शेवटी गावरानी गावरानी आहे भाऊ, कॉकरेल कॉकरेल आहे, बॉयलर बॉयलर आहे. गावरानीची मजा कॉकरेल आणि बॉयलर मध्ये नाही. गावात गेल्यावर का म्हणतो आपण सोबतेले गावरानी एखादं कोंबडं पाय म्हणतो ना, कॉकरेल आणते का तो नाही. मोहाचा माल मोहाचा आहे, इंग्लिशची मजा नाही देत आहे का नाही. आता माया पोट्ट जे आहे ते माया पोट्ट बोलते सालं हिंदी. बोले लोक विचारते ह्या हिंदी काऊन बोलते जी म्हणते, त्याला सांगा लागते का हे माय बायको फुल इंग्लिश माल आहे, मी फुल गावरानी आहे. ते कॉकटेल झालं. आता मी त्याने अनेक गावरानी शब्द सांगत असतो. आता एक दिवस गावले चाललो होतो कारण तर त्या काचातून त्याने खिडकीच्या काचातून त्याने म्हैस दिसली. माई बायको म्हणे बेटा दिस इज बफेलो. म्हणलं ते मसाळ आहे, तू त्याला बफेलो सांगून राहिली. मग मी सांगतो त्याने तंगडा, ते सांगते लेग. मजा येते. आता अनेक शब्द असे आहे का जे या नवीन शिकण्याच्या पद्धतीत खतम होणार आहे. म्हणून भाषा जपून ठेवली पाहिजे, भाषा वाचली पाहिजे. आणि तुमच्यावर अन्याय अत्याचार झाले तर तुम्ही आवाज उचलला पाहिजे. हे या संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. आता मी प्रत्येक वेळेस समजून सांगत असतो, हे लक्षात ठेवा का व्यवस्था बदलवायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून ठीक आहे जेव्हा लॉची डिग्री घेऊन आले, लॉची डिग्री घेऊन आल्यावर हे इंग्रज तोडते भारतातले त्याने म्हणे यू आर अ बेस्ट लॉयर इन इंडिया, पण आम्ही तुम्हाला वकील म्हणून ठेवणार नाही. तुम्ही मुंबई हायकोर्टात न्यायाधीश व्हा, मस्त बंगल्यात राहा, एसीचा बंगला देतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी दुसरा माणूस असता तर हमखास नोकरी इंग्रजांची स्वीकारली असती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का उत्तर दिलं माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते का मी तुमची लाचारी पत्करासाठी हे शिक्षण घेतलं नाही. माझा समाज 5000 वर्षापासून शिक्षणापासून वंचित आहे. त्या समाजाने जोपर्यंत मी न्याय देणार नाही तोपर्यंत मी तुमची लाचारी स्वीकारणार नाही. मग त्याच्या हाती एक वेळ शिकून मोठं होता येते, शिकून समाजाला न्याय देता येते, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 150 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास होता. आणि जेव्हा राज्यघटना समितीचा मसुदा बनवायचा होता ड्राफ्ट, तेव्हा गांधीजीला माहित होतं, पंडित जवाहरलाल नेहरूला माहित होतं, वल्लभभाई पटेलने माहित होतं का एकच माणूस या संविधानाचा ड्राफ्ट बनवू शकते, ते म्हणजे डॉक्टर भीमरावजी आंबेडकर. आणि म्हणून मग त्याच्याकडे दिलं ते, तर त्या माणसाने दुजाभाव नाही केला. सगळ्या लोकांनी एका लाईनीत उभं करायचं काम केलं, सगळे मनी एकाच मायेत होण्याचं काम केलं. आणि मग या देशाची राज्यघटना लिहिली. काही ओबीसी बांधव आहे ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पटत नाही आणि एससी लोकांना आपलाच करून टाकला. आमचेच होय, कारण आमचे नाही होय का? अरे आमचे नाही होय का? आहे का नाही? समाज सुधारक तुम्ही वाटून टाकले. महात्मा ज्योतिबा फुले मायानं घेऊन टाकला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एससीनं घेऊन टाकले, घेतले का नाही? तुकाराम कुंड्यानं घेऊन टाकला. अरे टाकला ना. सगळ्यांना हे समाज सुधारक वाटून टाकले. समाज सुधारक वाटून टाकून नाही, या समाजातल्या सर्व लोकांसाठी यांनी काम केलं. आणि आरक्षण कशासाठी दिलं? जायले असं वाटते आरक्षण चुकीचं आहे. आरक्षण याच्यासाठी नाही दिलं, शिक्षणात, नोकरीत, हॉस्टेलमध्ये. हे कशासाठी आरक्षण दिलं माहित आहे? समाजात पैसा असून तुमच्याकडे जगण्याची प्रतिष्ठा नव्हती. कारण महात्मा ज्योतिबा फुले
हे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. खडकवासला धरण बांधलं, त्याच्यानंतर ज्या मुंबईने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर जाता ते त्यानं बांधलं. त्याचे कॉन्ट्रॅक्टर महात्मा ज्योतिबा फुले होते. पैसेवाले माणूस होते, पण जातीनं माई होते. मी ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले वयाच्या 13व्या वर्षी. आता बँड चालू होता, आता 13व्या वर्षाच्या पुढाले का समजते जी बँडच्या पुढे पुढे आपले चालले. ब्राह्मणाच्या लग्नात समोर समोर जातं म्हणून एका ब्राह्मणानं गच्ची धरली ना फेकलं असं चालला म्हणे. ब्राह्मणाच्या लग्नात समोर समोर चल हे म्हणे मागं मायाच्या. हे जेव्हा काय झालं लागलं ना, आम्ही माई आहे म्हणून मला समोर समोर नाही जाऊ दिलं. घरी आल्यावर बापाला विचारलं तर मला काऊन गच्ची धरून पाळलं त्यानं. तेव्हा कुठं काय झाले भिल्ल. आणि तिथून या अस्पृश्यतेच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुलेनं आवाज उचलणं सुरू केला. म्हणून हे जे समाज सुधारक आहे त्या सर्वांनी या समाजासाठी काम केलं आहे. म्हणून त्यांनी असं वाटून घेऊ नका, ते सर्व लोकांसाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी तर म्हणतो का इथं जे काही ओबीसी असतात त्यांना तुमच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा, त्याच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कोणताही राजकारणी जेव्हा तुमच्या घरात घुसते त्याला घुसल्याबरोबर फोटो दिसला पाहिजे. आणि त्याला वाटलं पाहिजे का साल हे टिकलं होय, याच्यासोबत बोलायचं कसं बोलायचं. हो, कारण का तो एक फोटो पाहिला का त्याला डाऊट येते, एक साल होय कोणी कळलं, इकललं का तिकललं. म्हणून आणि ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण भेटलं, ते आरक्षण व्हिजिएंटी ओबीसी यायले जे आरक्षण भेटलं ते आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST कलम 341 आणि 342 वर एक 340 कलम लिहून ठेवलं का या भारतातील अनुसूचित जाती जमातीच्या व्यतिरिक्त आणि जनरल कॅटेगरी याच्या मनात जो लाखोच्या संख्येनं समाज खितपत पडला आहे, ज्याला अदर बॅकवर्ड क्लास म्हणते, इतर मागासवर्गीय, यांच्या शैक्षणिक आणि सामाजिकपणाच्या मागासलेपणासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेल. म्हणून भारताच्या राष्ट्रपतीनं काका कालेकर आणि मग मंडल आयोग स्थापन केला. आणि तेव्हा कुठे तुम्हाला ते 27 भेटलं नाही तर ते बी भेटलं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या वेळेसच लिहिणार होते ओबीसीला आरक्षण, पण तेव्हा विरोध झाला. मग तरी दिलं सुमडीमध्ये घालून गुपचाप, पण तरी काही ओबीसी नाही आवडलं. ज्या ओबीसीनं संविधान वाचलाय, ज्या ओबीसीनं समाज सुधारक वाचले आहे, त्यानेच समजलं. म्हणे एका एसी माणसाचा फोन आला, अशी म्हणे तुम्ही म्हणे कुंड्याचे असून म्हणे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगता जी म्हणे. मी म्हणलं मला समजले म्हणून सांगतो. आणि तुम्ही या व्यवस्थेनं कोणतेही अन्याय अत्याचार तुमच्यावर केले तर तुम्ही बोलले पाहिजे. आता विषय असा झालाय का छत्रपती शिवाजी जन्माला शेजारच्या घरात, काहून पोट्यात या घरात पैदा नाही झाला पाहिजे का. इज्जत पोट्या आपल्या घरात पैदा नाही झाली पाहिजे अशी, म्हणजे शिवाजी जन्माला शेजारच्या घरात. तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराजाचं एक वाक्य आहे, पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. गुंडा म्हणजे काय मर्डर, हाफ मर्डर करण्यावाला का नाही, या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारा. म्हणून एवढं लक्षात घ्या का येणारा काय कठीण आहे. हाफ चड्डीवाले लोक सत्तेत बसले आहे, ज्यावेळी फुल चड्डीवर यायला 52 वर्ष लागली. ठीक आहे, आणि हे लोक आपल्याला आता ज्ञान पाजून राहिले. आणि हे जवळ हे याचा इतिहास आहे. जेव्हा भारतात मुसलमानाचं राज्य होतं तर त्याच्या राज दरबारात हे चापलुशीगिरी करे. शिवाजी महाराजाचं राज्य गेल्यावर पेशवे कसे आले रे. शिवाजी महाराजांचं राज्य गेल्यावर भोसले घरानच यावं लागत होतं. हे कुठून आले मधात, काहीतरी फितुरी केली मग हे आले. बरं त्याच्यानंतर इंग्रज आले, इंग्रजाची चापलुशीगिरी करे. जिथं जिथं सत्ता आहे सत्तेच्या इर्द गिर्द येणारे लोक आहे. आणि आपल्याला दिलं धर्मात घालून हिंदू मुसलमान भांडत बसा. जाती तू मराठा मी कुणबी, भांड चालेल कोंबडे दिल्ले भांडण लावून जाती जाती धर्मात. हे लक्षात ठेवा, या भारतातला प्रत्येक माणूस, मी जिथं जिथं जातो तिथं
माझे भाषण ऐकायला काऊन येते लोक? मी का सांगितलं लोकांनी? काही लोक व्हॉट्सअपवर फेसबुकवर बोले बमार शिवा देते, हे अंधभक्त आहे. त्याने कराय मास्तर अजून कळला नाही, देशाचं संविधान कळलं नाही, समाज सुधारक बी कळले नाही, शिवा देते. तर सगळ्यात पहिले तर काहीतरी बदल करायचा असन, काहीतरी बनायचं असन, तर पहिले हलकट बना. का बना? हलकट. जे जे लोक हलकट बनन तेच काहीतरी करू शकते. ज्याने लोक का म्हणन याची लाज वाटते, तो अर्धा समाजाने तिथं जो गेला तो वायाच गेला. लोक का म्हणून याची सुस्तीच नका करू. मी या भाषेत शिकवायला घेतलं तर मला लोक म्हणे ना मी माघार घेतली का? हा, मी अजिबात कमेंट वाचत नसतो. तू दे, बोल, शिवा दे. कुठं वेळ आहे? एवढे रिकामटवे बसलोय का आपण त्याच्या कमेंट वाचायच्या? हे रिकामटवे आहे, घरी आपला व्हिडिओ पाहत आहे, शिवा देत आहे म्हणजे तो ऐकून राहिला, त्याला कळून राहिलं. हेच तर आपली पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना. आपण चांगलं, आणि या जगात जे जे काही होते हे चांगल्यासाठी होते, हे लक्षात ठेव जा. जे बी काही तुमच्या सोबत घडण हे चांगल्यासाठी होते, एवढं लक्षात ठेव जा. आपला पोरगा कदाचित परीक्षेत नापास झाला, चांगल्यासाठी. माझ्यासोबत तसं झालं बा. माझ्यासोबत जे जे वाईट झालं त्याच्यातून मला चांगलं आलं. कोरोना आला, क्लास बंद झाला, मी व्हायरल झालो. मी एमपीएससीच्या परीक्षा लगातार 8व्या नापास आहे. मी बीएससी लगातार 4व्या नापास आहे. समर विंटर म्हणजे नापास व्हायची लिमिट असते. मी त्या लिमिटच्या पड्याला आहो. मी 4व्या बीएससीची परीक्षा 4व्या नापास. आणि इंग्लिशनं माया 36चा आकडा. म्हणजे मायन तिचं अजिबात, तिचं म्हणजे माझी गर्लफ्रेंड नाही, इंग्लिश 36चा आकडा. फुल मराठीतलं पोट जिल्हा परिषदचं. माया बापानं न्यू इंग्लिश स्कूल वर टाकलं, व्होकेशनल दिलं सायन्स मध्ये, फुल इंग्लिश. शाळेत गेलो, कॉलेजमध्ये जायला लागलो, मला काहीच समजे नाही. मी 10वी कसं तरी इंग्लिश पास झालो. पॅरेग्राफ आहे, खालचा प्रश्न आहे, मी प्रश्नातला मधातला शब्द पाहू, वर्ग तो पॅरेग्राफ मध्ये शोधाचा. दिसला का या पुस्तकापासून या पुस्तकापर्यंत बंद पेलून घ्या. तू पाहत बस, तुला एका शब्दात पाहिजे, 2 शब्दात ते मग मार्क मध्ये त्यांना कुठून 35 मार्क 10वीत मध्ये दिले. मग 12वीत किती भेटावं? 12वीत कुठून मला इंग्लिश मध्ये काटावर 36 मार्क आहे. फक्त बीएससी ने मला 61 मार्क आहे. मला वाटते त्याची बायको खुश असेल, पेपर चेक करणार आहे. आणि 10व्या वर्गात इतर विषयात चांगले मार्क होते म्हणून मला 64% भेटले. माझ्या वर्गात विशाल वाघ नावाचा पोरगा होता, तो नागपूरला डेप्टी कमिशनर आहे. आता त्यालाच मला एमपीएससी करायला गेलो, त्याने 69 भेटले. त्याच्या मायबापानं सायन्स दिलं म्हणून माझ्या बापानं मला नाही विचारलं, मास्तर विचारलं याने का द्या, याने सायन्स द्या म्हणजे हुशार आहे. आता मी मागून 3रा याचो, कसा 2रा आलो मला माहिती. आणि मग माझा 2रा नंबर जेव्हा क्लासमध्ये आला तर माझ्या बापानं सायन्स दिलं. आणि साली इंग्लिश एवढी भयार भाषा आहे, लयच भयार भाषा. साले लिहिते एक, वाचते एक. ठीक आहे, लिहिते साले फायकॉलॉजी, वाचते सायकॉलॉजी. अशी तसेच आहे ना जी, लिहिते फायकॉलॉजी, वाचते का तोडते सायकॉलॉजी. आता साल्या मग सायकॉलॉजी आहे तर एस वरून सुरू कर, तू बी वरून कायला सुरू करून राहिला. आता माया मास्तरनं सांगितलं 10वी पर्यंत का बेटा म्हणजे डीए म्हणजे ड वाचायचं. ठीक आहे म्हणलं, कोणती डीए म्हणजे ड, तर मी एज्युकेशन वाचू. माया मास्तर म्हणे सीएचे म्हणजे मी त्या च होते म्हणे. बरं म्हणलं सीएचे म्हणजे च, तर मी केमिस्ट्री वाचू. आता याच्यात माया प्रॉब्लेम आहे का भाऊ? इट इज अ प्रॉब्लेम ऑफ इंग्लिश. हा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, माया प्रॉब्लेम. मग मी सायन्स करायला गेलो, भयार भाषा अशी साली, ह्या खतरनाक शब्द याचे, फ्युजन, कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच्यात हे भाषा अशी आहे का TION म्हणजे क्षण, SION म्हणजे क्षण, आणि डबल SION म्हणजे मी क्षणच होते. आणि जेव्हा हे शब्द याचे फ्युजन कॉन्सन्ट्रेशन, तर मी त्या TION लिहायचं का SION लिहायचं का डबल SION लिहायचं, मला ह्या साला प्रश्न पडेल. आणि मग तुम्ही म्हणजे मला असं वाटतं का माझ्यापेक्षा तुम्ही चांगले असाल, म्हणून अशा कंडिशन मधून मी आलो. म्हणून मी बीएससी लगातार 4व्या नापास झालो. आणि मग नापास, थोडा टाया वाजून जायला नापास झाल्या.
तर ज्या पोरायने असं वाटते का मायबापाने असं वाटते का माझ्या पोराने कमी पर्सेंटेज भेटले या भविष्यात का करण, तर काही सांगता येत नाही कोणाच्या भविष्यात. जे जे आयुष्यात होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेव जा. त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ज्या लोकांनी असं वाटते, एक राजा असते, राजा त्या राज दरबारात त्याचा एक फ्रेंडशिप डे आहे आज. त्याचा एक खास जिगरी मित्र त्याचा सल्लागार असते, त्याचा जिगरी मित्र हुशार असते. आणि दरबार चालू असते. एक लोहार 35 किलोची तलवार बनवते जिने दोन्ही बाजूने धार राहते. आणि तो असा तलवार घेऊन येते. लोहार, राजा साहेब मी एक जबरदस्त तलवार बनवली आहे, दोन्ही बाजून धार आहे. हे जर दुश्मनाच्या मानी लावली तर लावल्याबरोबर 2 इंचाचा घाव पडा अशी तलवार बनवली पहा. तर तो तलवार आणते. राजा साहेब इकडे पाहू दे. त्याची तलवार हातात घेते. राजा अशी तलवार दोन्ही बाजून पाहत राहते. तलवार पायता पायता राजाच्या हातातून तलवार सुटते. जशी सुटते तशी झपकन सुटते ना पायाच्या अंगठ्यावर पडते. जशी पडते पायापासून अंगठा अलग. त्याचा जो सोबती राहते तो म्हणते अरे वा वा राजासाहेब का खतरनाक तलवार राहायची म्हणते. साली पायावर पडल्याबरोबर अंगठा अलग झाला म्हणते. आणि तो हसायला लागते. अरे साल्या माझ्या अंगठा तुटला तू हसून राहिला आणि वरून तलवारीची तारीफ करून राहिला. साला माझ्या सोबती व्हायचा दुश्मन याले म्हणते. दरबारी सैनिकाला म्हणते पकडा आणि चांगला कोणत्या पुतळा म्हणते. त्याला चांगला मारते. साल्याला जेलमध्ये टाका म्हणते. माझ्या पायाचं बोट तुटलं तरी हा हसून राहिला म्हणते. त्याला जेलमध्ये टाकते. आता तेव्हा काही ऑपरेशनची की काही सोय नाही राहत. त्याचं बोट गेलं ते गेलं. त्याला बँडेज पट्टी करते. महिना 1.5 महिन्यानं दुरुस्त होते. मग एक दिवस राजा 4 शिपायाने घेऊन शिकारीने जंगलात जाते. आणि तो जंगलात शिकारीने गेल्याच्या नंतर पहा याच्यातून का घेण्यालायक काय तो शिकारीने जेव्हा जाते तर रात्र होते पण शिकार नाही भेटत. पण तो सैनिकाले म्हणते खाली हाताने गेलं तर राणी आपल्याला हसन, लोक दरबारी हसन, तुम्ही दोघं जण इकडे जा म्हणते. दोघं इकडे जा. आणि आतमध्ये जंगलात जातो म्हणते. हे एकटंच आतमध्ये घुसते. आतमध्ये घुसल्यावर अंधार पडते. शिकार सापडत नाही. आणि अचानक 200 कण्या आदिवासी असे भाले घेऊन येते. त्याला भाला लावते. ह्या एकटा आणते 200. कुठं उरून पुरते. त्याला पकडते, त्याला अटक करते आणि त्याला आतमध्ये जंगलात त्याच्या कबिल्यावर नेते. आणि कबिल्यावर नेलं का त्याला जीव खाऊ घालते. उद्या त्याच्या कबिल्यात महाकालीची पूजा राहते आणि त्याला नरबळी द्यायचा राहतो. आणि मग त्याला सकाळी जीव खाऊ घालते, आंघोळ करते. आणि आता ह्या आयता नरबळी सापडते काही नाही. याचा नरबळी द्यायचा. याने त्या नरबळीच्या याच्यावर त्याची मुंडकट ठेवते. आणि आता तलवार टाकणार ते एका आदिवासीने त्याचं बोट तुटलेलं दिसत. हे म्हणते का ह्या नरबळी आपल्याला चालत नाही. त्याचं बोट तुटलंय. हे नाही पाहिजे. जसं त्याचं बोट तुटलं दिसते तर त्याला तिथून काढते, सोडून देते जंगलाच्या बाहेर. मग राजा वापस येते दरबारात. वापस आल्यावर आपल्या सोबत्याने पहिले बाहेर काढते. त्याने काढ म्हणते. त्यानं म्हणलं होतं म्हणते म्हणून मी वाचलो. त्यानं म्हणलं होतं म्हणते का 1 नंबर तलवार आहे. बरं झालं बोट तुटलं. कमीत कमी पहिली तर सही तलवार कशी आहे. त्याने त्या सोबत्याने म्हणते मित्रा म्हणे माफ कर. म्या तुले मारायला लावलं. म्या तुले जेलमध्ये टाकलं. तुला म्हणलं म्हणते का जे होते ते चांगल्यासाठी होते. तुला कसं माहित म्हणते का मले आदिवासी पकडणार आहे माझ्या नरबळी देणार आहे. जर माझ्या पायाचं बोट तुटलं नसतं तर माया आज नरबळी तिथं दिला असता. आणि या राज्याचा राजाच गेला असता. म्हणते तुझ्या पाया नाही राजा साहेब म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते. जर तुमच्या पायाचं बोट तुटलं नसतं तर तुम्ही सोबत मले नेलं असतं आणि तुम्हाला सोडलं असतं. आणि माया नरबळी दिला असता. म्हणून आयुष्यात आपल्या सोबत काही चुकीचं झालं, वाईट झालं, आपण अपयशी झालो, इथं असणाऱ्या तमाम युवकाने सांगतो
का तुम्ही नाराज व्हायचं नाही, चूप बसायचं नाही, आपली मेहनत करत राहायचं इमानीद्वारे. ठीक आहे. आणि निर्णय घ्यायचे आयुष्यात. जे लोक आयुष्यात निर्णय घेत नाही ते यशस्वी होत नाही. स्वामी विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणते, इफ यू वॉन्ट टू अचीव्ह युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल, यू ऑलवेज टेक अ रिस्क, नेहमी जोखीम पत्करा. सगळ्यात मोठा जोखीम पत्करणारा माणूस आहे या जगात कास्तकार. बंद धानाचा ढीग राहते वावरात मारून, बंद सोयाबीनचा 70 क्विंटलचा ढीग राहते, 40 क्विंटलचा कापूस राहते एकाचा, आणि इकडे आबा येते. एवढा मोठा जुवा कोणीच नाही खेळतो. ऑलवेज टेक अ रिस्क. विहिरीच्या काठावर राहून पोहणं शिकता येत नाही. आपली सोबती भकाभक विहिरीत उड्या टाकते. छाम्या टाकू का उडी? पाहून दे. छाम्या टाकू का उडी? छाम्या उडी टाकते, विहिरीत पोहायला लागते. याला पोहणं नाही राहत मले. छाम्या उडी टाकू का? हो टाक. मला वापरशील ना? हो वापरतो. छाम्या उडी टाकू का? आपल्याला येतात आहे. मग 2 बटना खोलतो. टाकू का? टाक. काठावर राहून पोहणं शिकत आहे. मग मी झोपताना दोर बांधतो विहिरीत आणि मग उडी टाकतो. पहिले सायकल चालवायची वेळेस, आता मायबाप पोराले सायकल चालवायच्या वेळेस 3 चाकाची सायकल आणून देते. पहिले अशी चालवा लागे दंड्यावर. त्याच्यात आपला सोबती बसून जाय मांग. त्याची बी किती रिक्स, त्याला माहिती आहे पडलं तर ढोकरं फुटणार आहे, डोळे फुटणार आहे. अशी सायकल शिकलो रिक्स घेऊन. आता मायबाप बी रिक्स नाही द्यायला पाहत पोरायले. ऑलवेज टेक रिक्स. स्वामी विवेकानंद म्हणते, ऑलवेज टेक रिक्स. इफ यू विन यू आर कॉल्ड विनर. जर तुम्ही जिंकलात तर विजेता असाल. पण समोरचं वाक्य मला खूप आवडते, कारण ते माझ्यासाठी आहे. जर तुम्ही हारले तर तुम्ही इतिहास घडवणारे मार्गदर्शक असाल. आणि मी हारणाऱ्यात आहे, कारण आय एम लगातार एमपीएससीच्या 8 परीक्षा फेल. आणि मला लोक विचारते, तू पास नाही झाला. मला असं वाटते मी नापास झालो, चांगलं झालो. जर मी पास झालो असतो तर कदाचित तुमच्याच आमगावले ठाणेदार असतो. 50-60 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालनं असते, 40-50 गावं असते. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. इथपर्यंतच माझं आयुष्य सीमित असतं का नाही? पण मला असं वाटते का एक चांगला मास्तर या बंद्या महाराष्ट्राला मुकला असता. अरे मुकला असता का नाही? मी तर भाषण द्यायला नसतो आलो ना. असं नाही बोलता येतं. मग तुफान एक तुफान खतम झालं असतं पीएसआय मध्ये, आहे का नाही? म्हणून माझं एवढं सांगणं आहे का जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे तर आपले पोरं 3 क्षेत्रात पाठवा. जायले वाटते का समाज बदलवायचा, व्यवस्था बदलवायची आहे. डॉक्टर बना, इंजिनियर बना, IAS बना, उद्योजक बना. उद्योगाच्या खिशात 24 तास पैसे राहते बंडल भरून. छोटं मोठं दुकान असेल तर 500चे बंडल दोन्ही खिशात राहते. नोकरीवाले असेल ना, 10 तारखेपर्यंत पैसे. 10 तारीख पेपरवाल्याचे दे, किराण्याचे दे, याचे दे, त्याचे दे, खतम. 40,000 3,000 उरते 10 तारखेच्या नंतर. ठीक आहे. इमर्जन्सी साठी ठेवा लागते. त्याच्यात पोट्याची तब्येत बिघडत, पोटीची तब्येत बिघडत, एखादं मनातच कामी. आणि धंदेवाल्यापाशी 24 तास पैसे. म्हणून आपल्या पुरायनं धंदे बी छोटे मोठे टाकावे. आणि व्यवस्था बदलवायची आहे तर 3 क्षेत्रात जा. कोणते 3 क्षेत्र आहे सर? तर पहिलं क्षेत्र आहे का आपल्या पुरायनं UPSC MPSCच्या परीक्षा द्यायच्या आणि पॉलिसी मेकिंग मध्ये जायचं. आता मला सांगा, नवीन शिक्षण धोरण तयार केलं, कोण केलं? त्या दाढीवाल्याच्या टीमनं केलं. समजलं का? पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, कोण वाढवले? दाढीवाल्याने वाढवले. अरे बरोबर आहे ना? आपल्या पोरं UPSCच्या परीक्षा पास झाले पाहिजे. एकाच परीक्षेतून कलेक्टर म्हणजे IAS, IPS, IRS, ठीक आहे, IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस, ठीक आहे,
इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन रेव्हन्यू, आता ईडीचं नाव ऐकताना ईडी ईडी ईडी, सीबीआय, कोणाच्या उरावर धाड सीबीआय. आता पण सीबीआयचा प्रमुख व्हायचं असेल तर बना का लागते IPS, इंडियन पोलीस सर्व्हिस. वयाच्या 25व्या वर्षाच्या आत वा तिथं जाता येते. मग आपले पोरं तिथं गेले पाहिजे. आणि हे मंत्री अर्धे बयाड राहते, कोणी तडीपार, कोणी नापास, कोणी डिग्री डुप्लिकेट, यायले का भेंड समजते. हे शिकलं समजलं राहते. हे जेव्हा बहुजनाचं राहील SC ST OBC VJMTचं, आणि हे जर मागासवर्गीय आयोगाचं विभागाचं जर कॅबिनेट सेक्रेटरी झालं, कारण तुमचा पोरगा UPSC पास झाल्यावर कलेक्टरचं ट्रेनिंग घ्यायला मसुरीला जाते. तिथून आल्याबरोबर जिल्हा परिषदेचा CEO बनवते, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मग तिथून त्याला पाठवते कलेक्टर, तिथे 5-7 वर्ष घोटला त्याला तिथं पाठवते. कलेक्टरवर 8 वर्ष घोटला का त्याला पाठवते कुठं, तर त्याला पाठवते 5 जिल्ह्याचा 6 जिल्ह्याचा हेड, डिव्हिजनल कमिशनर. मग तिथून त्याला नेते राज्याच्या कॅबिनेट सेक्रेटरीवर. तेव्हा तो बंद्या मंत्रालयाचा प्रमुख राहते. पण त्याला जर माहित असाल का माझ्या समाजाला हे भेटलं नाही, हा लावरे हे पोक्याले स्कॉलरशिप कर चालू, मंत्र्याला का मंत्र्याला साहेब यानं मतदान वाढून बरं आपलं, हा लाडली बहीण आणा लागते तेव्हा फायदा होईल आपल्याला, असं का आणू. लाडली बहीण भाऊ नाराज झाले ना, लालला भाऊ बी आणू ना. मग हे कोण सांगते, हे IAS अधिकारी. हे IAS अधिकारी व्हायचं असेल तर रस्ता UPSC तोच. आणि तुम्हाला जर कलेक्टरचा रुबाब पाहायचा असेल तर त्याच्या ऑफिसला जा गोंदियाले. हा अशी राजमुद्रा, समोर खुर्च्या, एक खुर्ची अशा समोर 100 खुर्च्या. कलेक्टरचा दरवाजा उघडायला एक माणूस, दप्तर वागवायला एक माणूस, एक बंदूकधारी कॉन्स्टेबल, राहिले बंगला, स्वयंपाक करायला 3 माणसं, बाहेर बगीचा पाहायला 3 माणसं. ठीक आहे, कलेक्टरच्या बायकोने काही कामच नाही, पुरी महाराणीच आहे ते, तिच्या गोडाऊनले माल जमा होते. व्यायाम करावं लागते, सकाळी संध्याकाळी कामच नाही आहे ना. मग म्हणून खतरनाक काम आहे कलेक्टरचं. आणि त्याच्यानंतर मग दुसरं क्षेत्र कोणतं आहे सर, तर राजकारण. आणि राजकारणाची अशी डेफिनेशन करून ठेवली आहे का बदमाश लोकांचं राजकारण. मग बदमाश आले निवडून दिलं, घ्या शेकून. मग चांगले लोक, तुमचे प्रश्न मांडणारे, तुमच्यासाठी बोलणारे लोक तिथं गेले पाहिजे, असे लोक निवडून पाठवा. कारण राजकारण, जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लढा, आमदारकीचे लढा, खासदार व्हा, मंत्री व्हा. पण जेव्हा मंत्री व्हा तुम्ही IAS ऑफिसरला सांगितलं पाहिजे का हे योजना चालू कर, असा कायदा कर, या कायद्यात अशा गोरगरिबासाठी शिफारशी कर. नाही ते बदमाश करते. 3 शेतकरी विरोधी कायदे. ठीक आहे, लोकांच्या हितासाठी कायदे केले पाहिजे असं देशाचं संविधान सांगते, मार्गदर्शक तत्त्वे. आणि मग तिसरं क्षेत्र कोणतं सर, तर या क्षेत्राकडे कोणाचंच लक्ष नाही. कारण काही नाही झालं, धनुष्यबाण कोणाचा, यानं ओढला इकडं, त्यानं ओढला तिकडं, तुटला. अबे धनुष्यबाण कोणाचा, तुटला ना. कुठं गेला प्रश्न, सुप्रीम कोर्ट. OBCचं राजकीय आरक्षण, 5 न्यायाधीश नेमले, त्याच्यात एकही OBC नाही, ज्याची जैते ठोस नाही. 34 न्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टात. फक्त 3 लोक SC ST, एक STचा, एक SCचा आणि एक OBCचा, बाकी सगळे हायर कम्युनिटी वाले. आता 3 SCचे नेमले, हे जे आता चंद्रचूड साहेब आहे त्यानं 3 नेमले आता, नाही तर ते बी नव्हते. मग आता इथं आपले पोरं गेले पाहिजे, इथं जायचा रस्ता काय, LLB करा, LLM करा, हायकोर्टात प्रॅक्टिस करा, MPSCची ज्युनियर मॅजिस्ट्रेटची परीक्षा द्या, जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व्हा. न्याय व्यवस्थेत आपले पोरं गेले पाहिजे. अरे खतरनाक आहे, SP जरी गेला, न्यायाधीशानं बोलावलं तसं जा लागते, ते करा लागते, बदलीत घ्या लागते, नमस्ते SP ने शेलूट करा लागते तिथं. आपले पोरं तिथं गेले पाहिजे. म्हणून इमान एक बारे अभ्यास करा, अभ्यासाला दुसरा पर्याय नाही. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. सूर्यासारखं चमकाचं असन तर सूर्यासारखं जळणं शिकावं लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून बाकी UPSC MPSCच्या कशा परीक्षा होते, का होते हे मी सांगतोच. ठीक आहे, पुस्तक आणले का रे, हे पुस्तक आणले का गोविंदा, पुस्तक. तर
आणि जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणे. ज्या ज्या पोरायले अभ्यास करणं कठीण वाटते त्याच्या मायबापान त्याने चांगला वावरात दाबा धरून त्याने अबे किती सोपी आहे अभ्यास करणं. बाप कूलर लावून देते अभ्यास करत असेल तर माय विचारते बाबू ठीक आहे जेवण करणं मा नाही करत का. चहा घे माय चहा सोबत बिस्कुट आणते. पण तुम्ही जर वावरात गेले कामाले धान लावाले तर डबा येते 1 वाजता. भूक लागून जाते पण काही विषय नाही. म्हणून जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास करणं. ठीक आहे म्हणून अभ्यास करा. आणि ज्या ज्या लोकांना असं वाटते अभ्यास आमचा लक्षात नाही राहत सोपी आहे अभ्यास करणं. तुम्ही अभ्यास समजून नाही घेतला मी समजून घेतला. आता मराठी PSI ने 50 मार्काचा आहे तुम्हाला सांगितलं इतकं सोपी आहे. ह्या पोटी पाठ करते क ख ग घ क ख ग घ क ख ग घ कंठवर्ण ओष्ठवर्ण प फ अभ्यास पोट्या हे का पाठ करायची गोष्ट आहे का. ओष्ठ म्हणजे ओठ. आता ओष्ठ म्हणजे ओठ हे ओठ असे आहेत ते पहा क फ ग घ क फ ग हे जर धरलं असं उच्चारताच येत नाही. ज्याचा ओठ जन्मतः करडलाय त्याचा पकड फाटते असा कळकळ. मग दंत वर्ण आहे. दंत म्हणजे दंत कोण म्हणला आहे क थ द ध हे दंत वर्ण आहे. कथ कथ म्हणताना अशी जीभ मागे द्यायला लागते अशी जीभ मागे नेली तर कथ कथ म्हणताना दाताला ठोस मारते. हजी सर दिवाळीत अनारसे खाल्ले का. अनारसे अबे अनारसे खाल्ले का. हा येऊ ना अनारसा. तांदूळ 3 दिवस भिजू घालीन देन सोकू घालीन देन मिक्सर मधून काढीन थोडीशी साखरेची पिठी टाकीन देन पुन्हा 2-3 दिवस भिजू घालीन देन प्लॅस्टिकच्या पन्नीत घेईन लाटीन तेलात टाकीन. एका बाजूने चोपडी राहते एका बाजूने खरबूज होते. हे जर तुमच्या मायनं डायल्यात काढले. एक मराठीत वर्ण आहे मूर्धा वर्ण. मूर्धा बे तो नाही मस्त त्याचा मूर्धा वर्ण तो द वय ह्या द वय मूर्धा. आता कायले मूर्धा म्हणते पोट्टे रट्टा मारते ट ठ ड ड ट ट ड. अबे पोट्ट्या रट्टा कायले मारा लागते. सोपी आहे. तुमच्या मायनं जर अनारसे डालड्यातून काढले असन तर त्याला डालडा राहते जमा होऊन आणि तो जर खाल्ला तुम्ही अनारसा तर डालडा असा वरत चिकटते. मग ह्या काय करते असं बोट टाकते आणि असा ढोंगल. आता मी का सांगतो पोट्याने कायले मुर्दा म्हणाचं अनारशाचा डालडा जिथं चिकटते त्या जागेले मुर्दा म्हणतात. आणि तिथं मग ते उच्चारताना काय होते ट ठ ड ड हे मुर्दा होऊन आहे. जीभ अशी मागं न्यावं लागते ट ठ ड ड उच्चारताना मागं आणि तिला अशी पळी करायची मागं नेल्यावर अशी पळटायची. आणि अनारशाचा डालडा जिथं चिकटते तिथं असं मारा लागते मोजी सर. किती सोपे आहे अभ्यास करणं. पण हे पोट्टे असे करत नाही. म्हणून हे 3 पुस्तकं आहे माझे. एक बुलेट चालू घडामोडी आहे हे पुस्तक ठीक आहे 400 रुपयाचं आहे. हे इथं 250 ला भेटेल. हे मराठी व्याकरण आता जे सांगितलं हे PSI STI सगळ्या स्पर्धा परीक्षेला आम्ही ते पुस्तकं हे 400च आहे. हे दोन्ही पुस्तकं 800चे होते तुम्हाला 500 रुपयाला मिळेल. राज्यघटना नाही आणलं का. हे राज्यघटना नाही आहे का रे. ए गोविंदा राज्यघटना चालेल संपले म्हणते ते. मी काही पुस्तकं टाकून आणले नाही. राज्यघटनेचं पुस्तक संपलं आणि राज्यघटनेचं पुस्तक येणार आहे. हे आता जी होती ही नोट्स होती. गावरानी भाषेत राज्यघटना लिहिणार आहे मी. 70% लिहून झाली पण ह्या राजकारणाच्या मागे राहिली 30% लिहायची. विधानसभा झाल्यावर पब्लिश करेल. कोण्याही माणसाला समजून देशाचं संविधान असं आपल्या भाषेत लिहिणार आहे. ठीक आहे म्हणजे झालं आहे 70% 30% काम बाकी आहे. हे पुस्तक कोणाला लागलं तर समोर आहे. पण त्याच्या अगोदर 3 आवाज देतो. एक पाकिस्तान पर्यंत गेला पाहिजे एक चायना पर्यंत झिंगजॉंग झूम पर्यंत गेला पाहिजे आणि एक तुमच्या आत्म्यापर्यंत गेला पाहिजे. जाईन जाईन का. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराज की. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय संविधानाचा. भारतीय संविधानाचा. भारत माता की. भारत
समाजातील दोन प्रश्न विचारतो. हे दोन पुस्तकं इथं घेऊन देतो. एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी. आवाज हे चालू आहे का? चालू आहे.